तर धुळे शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर गुडघाभर पाणी साचलंय आणि त्यामुळे पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। पोलिसांना गुडघाभर पाण्यातून कार्यालयात ये-जा करावी लागते। शहरातील जनजीवनही विस्कळीत झालंय। धुळे शहरासह संपूर्ण धुळे जिल्ह्याला पावसाने रात्रीपासून चांगलं झोडपलं आहे। आपण बघू शकता रात्रीपासून धुळे जिल्ह्याला रेड अलर्ट हा घोषित करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आपण बघू शकता हे धुळे पोलीस अधीक्षक कार्यालयाची ही सर्व दृश्य आहेत। आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कशा पद्धतीने पाणी साचलं आहे आपण बघू शकता। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या पाण्यातून हे धुळे पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये पोलीस कर्मचारी असतील, त्यानंतर अधिकारी असतील, त्याचबरोबर या ठिकाणी येणाऱ्या सर्व नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी जवळपास गुडघाभर पाणी या ठिकाणी धुळे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आपण बाहेर आपण सर्व दृश्य बघत आहोत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी या ठिकाणी संपूर्ण धुळे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात घुसल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे काल रात्रीपासून सुरू असलेल्या या जोरदार पावसामुळे जनजीवन कशा पद्धतीने विस्कळीत झालेलं आहे या दृश्यातून आपल्याला बघावयास मिळत आहे। धुळ्यावरून भूषण आहे रे, साम टीव्ही न्यूज।